मानसिक एकाग्रता वाढवण्यासाठी कोणती दिशा किंवा जागा सर्वात प्रभावी असते? हो, आपण ते नक्कीच बघूयात. तत्पूर्वी एक श्लोक आहे अपराजित पुरुषामधील, ईशस्तु संस्थितो मूर्ध्नि पर्जन्या कर्णयोर्दितीहि जयादिती स्कंदयोश्च युगयोर वाम दक्षिणम. म्हणजे जे शिखी पद आहे, जयादिती आप शिखी पर्जन्य, या ठिकाणी जे काय वास्तुपुरुष आहे त्या वास्तुपुरुषाचं मुख येत असतं आणि त्याचा संबंध हा एकाग्रतेशी, मनाशी आणि बुद्धीशी असतो. अशा वेळी जर का या ठिकाणी बोरवेल, एखादा जडत्व असणारा जिना किंवा मोठं टॉयलेट असेल तर त्याचा परिणाम त्याच्या बुद्धीवरती आणि मनावरती होत असतो. म्हणून एकाग्रतेचं ठिकाण जर का आपण पाहिलं तर ईशान्य भागामध्ये असतं. म्हणून अशा ठिकाणी वरील दिलेले जर का दोष असतील तर त्याचं निर्मूलन करणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचा संबंध आपण पाहिल्याप्रमाणे एकाग्रतेशी येतो. जय गुरुदेव.